रेडी आहेत का सगळं? हो. पुस्तक काढ. जय हिंद पोरांनो. तर आज आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी एक नवीन विषय सुरू करायचा. तो कोणता? मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरण मध्ये मराठी भाषेचा उगम. बघा लक्ष द्या, काय बोलतो मी? मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण या टॉपिकवर म्हणजे या प्रकरणावर आपल्याला जे परीक्षेला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, जे परीक्षा भिमुख आहे, तेच मुद्दे आपण घेणार आहोत. भाषकळ गोष्टी सोडून देणार आहोत. लक्षात आलं का? तर पहा, लक्ष द्या की मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण या चॅप्टरवर कसे प्रश्न विचारले जातात माहिती आहे का? तर प्रश्न असे विचारले जातात तुम्हाला. भाषा हा जो मुद्दा आहे ना, भाषा, हा मुद्दा आता क्लिअर करायचाच आपल्याला. भाषा म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय, लिपी म्हणजे काय, देवनागरी लिपी म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, स्वर म्हणजे काय, हे तर क्लिअर करायचं आज. पण महत्वाचे प्रश्न तुम्हाला की जे वारंवार विचारले जातात असे, तर त्या प्रश्नाबद्दल सुरुवातीला मी तुम्हाला बोलतो. काय बघा, मी जर तुम्हाला असं बोललो की आर्यन गटातील भाषा आणि द्रविड गटातील भाषा म्हणजे काय असतं? तू सांग बेटा, काय असतं माहित आहे का तुला? तर पहा, लक्ष द्या. इथं आर्यन गट आणि द्रविड गटातील भाषा म्हणजे काय, हे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला प्रश्न दिला जाईल, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा असलेला ऑप्शन निवडा, पर्याय निवडा. तर मग तुम्हाला निवडता आला पाहिजे. तर पहा, आर्यन गट म्हणजे काय जरा समजून घ्या. आपल्या बोर्डवर नेहमी मॅप काय लावलेला असतो, तो यासाठी की मॅपद्वारे जर आपण समजून घेतलं तर ते आपल्याला कायम लक्षात राहतं. यासाठी आपला बोर्डवर मॅप असतो. तर काय बघा, हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या असं दक्षिणेला जर पाहिलं आपण, महाराष्ट्राच्या कुठं दक्षिणेला जे राज्य येतात ते राज्य म्हणजे दक्षिण पथ. त्याला काय म्हणतो आपण? दक्षिण पथ म्हणतो. आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडचे राज्य म्हणजे तो काय झाला? उत्तर पथ. काय म्हणायचं त्याला? उत्तर पथ. यावर सुद्धा प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. मग प्रश्न आला, गनिमी कावा होतो, मग बोलता तुम्ही प्रश्न कुठून आला जरा समजून घ्या. काय? दक्षिणेकडचा दक्षिण पथ, उत्तरेचा उत्तर पथ. तर मग या वरच्या भागामध्ये आर्य भारतात आलेले हिमालयातूनच. तर वरचा गट झाला आर्यन गट, म्हणजेच आर्यन गट, आणि खालचा गट झाला कोणता? द्रविड गट. आणि या दोन गटाला जोडणारा महाराष्ट्र काय झाला? दुवा झाला. दोन गटांना जोडणारा महाराष्ट्र काय? दुवा. मग बघा, आर्यन गटातील भाषा कोणत्या राहणार? तर बघा, या आर्यन गटाच्या म्हणजेच उत्तरेकडे जा. उत्तरेकडे गुजरात राज्य आहे, त्याची राजधानी गांधीनगर आहे, तो गुजराती भाषा. पश्चिम बंगाल इथं आहे, तर पश्चिम बंगालची राजधानी कोणती आहे? कोलकाता. तर या पश्चिम बंगालची बंगाली भाषा. उत्तर प्रदेशमध्ये हिंदी, भोजपुरी अशा जे भाषा आहेत उत्तरेकडील राज्याच्या, कोणत्या कोणत्या बोललो मी? गुजराती, बंगाली, हिंदी, भोजपुरी. तशीच संस्कृत पण उत्तरेकडील आर्य लोकांचीच ती भाषा. कळालं का? तर ह्या भाषा झाल्या आर्यन गटातील. कोणत्या गटातील? प्रश्न राहतो मग आपली मराठी भाषा कुठं टाकू, आर्यन का द्रविड? तर मराठी भाषा कुठं राहणार? आर्यन गटात. म्हणजेच महाराष्ट्र जोडणारा दुवा जरी असेल तर तो कुठं आला? मराठी भाषा कुठं आली? आर्यन गटात. कळालं का? आता द्रविड गट कोणता आहे? तर द्रविड गटातील मग आता तामिळनाडूची भाषा कोणती? तामिळ. तेलंगणाची भाषा कोणती? तेलुगू. कर्नाटकची कोणती? कन्नड. अशा ज्या भाषा आहेत ह्या दक्षिणेकडील राज्याच्या, ह्या कशा कोणत्या गटात येणार? द्रविड गटामध्ये. हा पहिला प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो परीक्षेला. तसंच दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारला जातो की आपलं भारतीय राज्यघटना आहे, आपलं संविधान आहे, भारतीय राज्यघटनेनुसार जे कलम आहे भाषेबाबतचं, तर ते कलम कोणतं आहे हा प्रश्न विचारला जातो. तर कलम आहे 343. कोणता कलम आहे? आणि जवळपास जशी महाराष्ट्राची मराठी, कर्नाटकची कन्नड, पश्चिम बंगालची
बंगाली अशा ज्या काही त्या त्या राज्याच्या प्रादेशिक भाषा आहेत आणि अजून त्या राज्यामध्ये इतरही प्रादेशिक काही मातृभाषा आहेत. तर मातृभाषा अशा भारतामध्ये एकूण किती आहेत? तर एकूण मातृभाषा जवळपास भारतामध्ये एकूण किती येतात? तर 1652 मातृभाषा आहेत. किती येतात? 1652. हा प्रश्न जास्त वेळा नाही विचारला जात पण लक्षात ठेवा. आणि त्यातही मग आता तुम्हाला राजकीय भाषा कशाला म्हणायचं ते कळायला पाहिजेत. बघा लक्ष द्या मी काय बोलतो, लक्षात द्या की राजकीय भाषा कशाला म्हणायचंय. काय बोलतो मी आता? राजकीय भाषा म्हणजेच त्यालाच आपण प्रादेशिक भाषा बोलतो. काय बोलतो? तर अशा टोटल किती राजकीय भाषा आहेत, किती प्रादेशिक भाषा आहेत? तर अशा राजकीय भाषा आहेत बेटा 22. किती आहेत? 22. आणि या राजकीय भाषामध्ये कोणत्या कोणत्या भाषा येतात? मराठी येते का? तर हो, मराठी राजकीय भाषेमध्ये येते. याच्यामध्ये मराठी आहे राजकीय भाषेमध्ये. त्यानंतर मैथिली, तामिळ, त्यानंतर बोडो, डोंगरी ह्या जे भाषा आहेत, उडिया, ह्या काय येतात? 22 भाषा एकूण कुठे येतात? राजकीय भाषा आहेत. त्याबाबतची PDF तुम्हाला मिळून जाईल, काही काळजी करायची नाही. चलो ठीक आहे, राजकीय भाषा झालं. त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचं आहे की अभिजात भाषा. काय बोलू मी? अभिजात भाषा किती आहेत? तर आणि अभिजात भाषा म्हणायचे कशाला? तर लक्षात घ्या, अभिजात भाषा त्याला म्हणायचं की एक त्याचं सशक्त केंद्र स्थापन करण्यासाठी मदत केली जाते, आर्थिक मदत, आणि त्या भाषेचा प्रचार करण्यासाठी मदत केली जाते. व त्या अभिजात भाषेतील 2 दिग्गज व्यक्तींना पुरस्कार देण्याबाबत सुद्धा त्याच्यामध्ये अधिकार असतो. तेव्हा त्या भाषेला काय म्हणतो आपण? अभिजात भाषा असं बोलतो. तर असे एकूण किती अभिजात भाषा आहेत? 6. किती आहेत बेटा? 6 अभिजात भाषा आहेत. आणि लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जातो. मग असं जर विचारलं कोणत्या कोणत्या आहेत? तर तेलुगू, तामिळ, त्यानंतर मल्याळम, कन्नड, आणि एक ओडिया, आणि एक आहे कोणती? संस्कृत. तर हे तेता मका ओस हे असं लक्षात ठेवायचं. तेता मका ओस. बोला एकदा. एकदा तोंडातून बोललं आणि एकदा पेनानं लिहिलं तर ते कायम लक्षात राहत असतं. कळालं का? तेता मका ओस. तर हे तुम्हाला ते, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, ओडिया, संस्कृत. तर अशा 6 भाषा आहेत काय? अभिजात भाषा. आता या झाल्या अभिजात भाषा बेटा. त्यातल्याच काय या अभिजात भाषेमधल्याच द्रविडियन गटामध्ये कोणत्या येतात माहितीये का? तर द्रविडियन गटामध्ये ह्या येतात. द्रविडियन गटामध्ये ह्या येतात तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, आणि ओडिया आणि संस्कृत ह्या आर्यन गटातील येतात. ह्या कोणत्या येतात? मग असाही प्रश्न बोलू शकतो, आर्यन गटात आणि अभिजात भाषा असणाऱ्या कोणत्या? तर 2च, आर्यन गट आणि अभिजात, ओडिया आणि संस्कृत. पण अभिजात असून आर्यन द्रविड गटात असणाऱ्या ह्या 4. लक्षात आलं का? इथपर्यंत काय प्रॉब्लेम? काय अडचण नाही. तर आता महत्वाचा आहे तुम्हाला की महत्वाचा असा विषय आहे. आता आपल्याला घ्यायचंय भाषा, भाषेची व्याख्या. काय घ्यायचंय? नेमकं भाषा म्हणायचं कशाला? काय घ्यायचंय? भाषा आहे तरी काय? भाषा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, विचार व्यक्त करण्याचं साधन. भाषा कशाला म्हणायचं? विचार व्यक्त करण्याचं साधन. जसं की मला होकार द्यायचा तर मी काय कसं करीन? ठीक आहे ठीक आहे. पण मला नकार द्यायचा तर कसं करीन? बरोबर आहे की नाही? कॉलेजला मित्र भेटला, आपण रस्त्यानं काय करतो? हातोरी करतो का नाही? तर ही झाली आपली एक भाषा. विचार व्यक्त होतो, त्याच्यातून काय करायचे? नकार व्यक्त होतो कसं? असं केल्यानंतर. होकार व्यक्त होतो असं केल्यानंतर. होतो की नाही? तर ही एक भाषा आहे. आणि भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन. तुम्हाला तुमचे विचार जर पोहोचवायचे असतील प्रत्येकाकडे तर तुम्हाला काय, कशावर कमांड पाहिजे? तुमच्या भाषेवर कमांड पाहिजे. कळालं का? भाषा नाही आली तर करू शकाल का? दुसऱ्याकडून विचार घ्यायचे तर कशावर कमांड पाहिजे? भाषेवर कमांड पाहिजे. भाषा इतकी महत्वाची असते. नदीच्या प्रवाहासारखी भाषा असते. आणि भाषा ही आपल्याला नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे, विचार मांडण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे.
म्हणजेच भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन. आता पहा, लक्ष द्या. भाषा दोन प्रकारची असते बेटा. किती प्रकारची असते? दोन प्रकारची. एक असते कोणती? नैसर्गिक. त्याला कोणती भाषा म्हणतो आपण? नैसर्गिक म्हणजे स्वाभाविक. आणि एक असते कृत्रिम. दोन प्रकारची भाषा असते. आता नैसर्गिक म्हणजे काय? मी जे बोललो ना, हे मी बोललो, हे माणसाने तयार केलं का? हे निसर्गतःच नॅचरली देण मिळाली माणसाला बोलण्याची. म्हणजेच बोलणं. काय बोललो मी? बोलणं म्हणजेच बोलणे. पक्षी चिवचिव करतात की नाही? म्हणजे पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, पक्षी किंवा प्राणी यांचा आवाज जो आहे, आवाज तो काय झाला? एक नैसर्गिक भाषा झाली. कळालं का त्याच्यात काय ते नैसर्गिक? किंवा आपण हातवारे करतो, खुनाखाना करतो, म्हणजेच हातवारे करणं, हातवारे, तर हे काय? नैसर्गिक आहे. कळालं का? नॅचरली आहे ते. आता कृत्रिमरित्या कोणत्या भाषेत माहितीये का? की मी जे लिहिलं ना, हे क, त्र, म, हे जे आलंय हे कुठून तरी आपण त्याला लिपून तयार केलं, एका लिपीमध्ये चिन्ह तयार केले, म्हणून ही कृत्रिम भाषा झाली. म्हणजे लिहिणे. लिहिणे कोणती भाषा झाली बोला? कृत्रिम. किंवा टंकलेखन करणे. काय? टंकलेखन करणे ही भाषा कोणती झाली? कृत्रिमरित्या झाली. म्हणजेच तुम्हाला स्वाभाविक नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा काय आहे हे कळालं का? काही प्रॉब्लेम आहे का आता? नाही. तर पहा, लक्ष द्या. आता भाषा कळालं. मग लिपी काय असते? भाषा तयार होण्यासाठी, भाषा तयार होण्यासाठी आता कृत्रिम, हा क कृत्रिम आहे, हा तयार होण्यासाठी याला हे चिन्ह आहे की नाही? कच असं आहे चिन्ह कच. हे प, प काय आहे तुमचं? एक काय? चिन्ह आहे. मग हे काय तयार केलं? हे चिन्ह तयार होण्यासाठी लिपी माहित पाहिजे. म्हणजे चिन्हालाच आपण काय म्हणतो? लिपी. म्हणून लिपी कशाला म्हणायचं ही व्याख्या समजून घेणं आवश्यक आहे. बघा, लक्ष द्या. लिपी म्हणजे लिंपणे. लिपी म्हणजे लहानपणी. जर समजा आता सगळीकडे समजा पाहिलं आपण, घर तर सिमेंटचे घर आहेत, पण 5-10 वर्षापूर्वी किंवा आजही ग्रामीण भागात गेले तर शेणा मातीचे घरं असतात. कशाचे घरं असतात? आणि शेणा मातीचे घरं असताना तुम्ही रुसले, काय झाले? रुसले. बाबांनी तुम्हाला तुमच्या मनाजोगं काही केलं नाही, आईनं नाही केलं, किंवा तुम्हाला लहानपणी तुम्हाला खाऊ नाही दिला. रुसल्यानंतर तुम्ही घरात जाता आणि भीतीचे पोपरी, ते पापुद्री असतात वरचे शेणा मातीचे, ते उकरता. असे उकरता की नाही? किंवा घर उकरता. मग त्यावेळेस आई काय करते? आई आपल्याला समजावते, नंतर ते लिपून घेते. काय करते? लिंपते. लिंपणे म्हणजे त्याला चिन्हांकित करणे, चिन्ह. मग हे आपला असा प लिपला, हा क लिपला, हा त लिपला. कळालं का? तर हे चिन्ह दिले. याला काय दिले? हे जे आहे तर हे काय आहे? मग आपले या भाषेतले चिन्ह. काय तर चिन्ह म्हणजेच लिंपणे. चिन्ह देणे म्हणजेच काय? लिंपणे. म्हणूनच ज्या चिन्हांनी किंवा ज्या संकेतांनी आपण भाषेचं लिखाण करतो त्यालाच काय म्हणतो आपण? लिपी. कळलं का? आता मग आपल्या मराठी भाषेची लिपी कोणती आहे माहिती आहे का? मराठी भाषेची लिपी आहे आपल्या देवनागरी. कोणती लिपी आहे? देवनागरी. म्हणजे मी हे जे काय लिहिलं ना आता हे देवनागरीचे चिन्ह आहेत. कशाचे चिन्ह आहेत? देवनागरी. म्हणजेच आपण देवनागरी या भाषेतून लिखाण, या लिपीतून आपण मराठी भाषेचं लिखाण करतो. कळालं का तुम्हाला? काय अडचण आहे का आता याच्यात? भाषा म्हणजे कळालं, लिपी म्हणजे कळालं, देवनागरी लिपी म्हणजे कळालं. आता त्याच्यानंतर मग आता लिपी भरपूर आहेत. ब्राह्मी लिपी आहे, खरोष्टी लिपी आहे, मोडी लिपी आहे, अर्धमागधी लिपी आहे. ह्या लिपी वेगवेगळ्या आहेत. आपण जे लिखाण करतो मराठीचं कोण्या भाषेत करतो? हे प्रश्न तुम्हाला विचारला जातो देवनागरीमध्ये. आता त्याच्यानंतर महत्वाचं आहे बघा, व्याकरण कशाला म्हणायचं? काय आहे महत्वाचं? व्याकरण म्हणजे काय? काय बघायचं आपल्याला? व्याकरण म्हणजे दुसरं काही नाही बेटा, तर आपल्या भाषेचं स्पष्टीकरण देणारं शास्त्र. व्याकरण कशाला म्हणायचं? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण. म्हणजेच नियम व्यक्त करतं त्याला म्हणतो आपण काय? व्याकरण. आता ठीक आहे. पुन्हा पुढचं बघायचं आपल्याला. काय बघायचंय? की वर्ण बघायचा. काय बघायचा? वर्ण. वर्ण कशाला म्हणतात? वर्णाचा अर्थ काय होतो माहिती का? रिअल मध्ये रंग. वर्ण म्हणजे काय? रंग. म्हणजेच जे नाश पावत आहे त्याला
आपण रंगामध्ये आणतो त्याला म्हणतो आपण वर्ण. पण रिअल मध्ये मराठीत मध्ये तुम्हाला व्याख्या याची विचारली जाते की वर्ण कशाला म्हणतात, तर लक्षात ठेवा वर्ण त्याला म्हणतात आपल्या तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी. काय बोललो मी? आपल्या तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी म्हणजे काय? म्हणजेच माझ्या तोंडातून क आला म्हणजे तो असा लिहिला झाला, हा काय वर्ण. पाय दुमडू नये याचा तो वर्ण. त्यानंतर ट लिहिला तो ट हा असा उच्चारला आला. पण मी बोललो तुम्हाला ट्रय उच्चारला ध्वनी, ट्रय लिहिता येईल का? नाही लिहिता येणार. म्हणजेच मराठी भाषेमध्ये असे एकूण किती वर्ण मानलेले आहेत, तर वर्ण मराठी भाषेमध्ये किती? 48च. आता काही जण लोक असं लावतात की 52 आहेत, काही जण म्हणतात 50 आहेत. जरा कन्फ्युजन काढतो, जरा समजून घ्यायचा. प्रश्न असा विचारतात नेहमी की मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत, तेव्हा 48. पण आधुनिक मराठीनुसार एक या आणि अ हे 2 स्वर वाढले म्हणजे 12च्या जागी 14 स्वर झाले, म्हणून 48 आणि 2 किती होणार? 50. पण काही म्हणजे सबनीस यांनी सांगितलंय की क्षत्रियाचा क्ष आणि ज्ञानेश्वराचा ज्ञे हाही त्याच्यात ऍड करा. पण ह्या अगोदरच या 48 मध्ये येतात आणि हे 2 जर ऍड केले तर मग काही पुस्तकामध्ये 52 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 52 ही दिलेलं आहे. कळलं का? मग तुम्हाला आधुनिक मराठीनुसार बोललं त्यावेळेस उत्तर 52 टिक करा. मनानं शहाणपणा काहीच करायचं नाही. जर तुम्हाला असं विचारलं की मराठी भाषेतील एकूण वर्ण किती, त्याला आधुनिक शब्द लागला का? नाही. मराठी भाषेतील एकूण वर्ण किती तर काय बोलणार? 48. पण आधुनिक म्हणलं तर किती? 52. हे लक्षात आलं का? चला ठीक आहे, इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. मग आता वर्ण कळालं, तर वर्णाची व्याख्या कळाली ना आता? हा. तर मग आता तुम्हाला कळायला पाहिजे की अक्षर काय कळायला पाहिजेत? अक्षर कशाला म्हणायचं, तर लक्षात ठेवा अक्षर त्याला म्हणायचं की क्षर म्हणजे नाश पावणे, अ म्हणजे नाही, जे नाश पावत नाही त्याला काय म्हणतो? अक्षर. आता आपण जर पाहिलं बघा हे क आणि अ, तर लक्षात घ्या हा आहे स्वर, हा काय आहे? स्वर. आणि क काय? व्यंजन. क काय? स्वर मराठीमध्ये 12 आहेत, व्यंजन 34 आहेत. तर व्यंजनामध्ये स्वर मिळाला की काय तयार होतं? अक्षर. म्हणजे नाश पावत नाही. हे क पाहिलं, याचा दुमडून पाय आहे का नाही? हा दुमडून पाय व्यंजनाचा, पण हे नाशवंत आहे म्हणजे कायम नाही. जेव्हा याच्यामध्ये अस्वर मिळेल तेव्हा ते पूर्ण उच्चाराचा असा क तयार होईल. याचा दुमडून आहे का? याचा स्वतंत्र उच्चार नसतो. कशाचा? व्यंजनाचा. त्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. कशासाठी? उच्चार करण्यासाठी. म्हणजे उच्चारासाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. कोणाला? व्यंजनाला. पण स्वर नाही, स्वर स्वतंत्र असतो. याचा पाय दुमडून आहे का? स्वतंत्रच असतो. जेव्हा व्यंजनामध्ये स्वर मिळाला तेव्हा काय झालं? अक्षर क. मग क मध्ये, या क मध्ये जर समजा आ मिळाला तर काय तयार होईल? का. जर समजा या क मध्ये ई मिळाला तर काय तयार होईल? पहिली की. मग अशा पद्धतीनं 12 स्वर मिळाले तर काय तयार होत असते? 12 खडी. आणि आधुनिक मराठीनुसार या आणि अ म्हणजे क्या आणि क्वा मिळून 14 खिडी तयार होईल. कळालं का? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? नाही. तर हे झालं अक्षर म्हणजे व्याख्या काय झाली? मग व्यंजनामध्ये स्वर पाहिजे. कळालं का? त्यानंतर पुढचं बघायचं आपल्याला काय की शब्द. काय बघायचंय? शब्द. आता वर्णापासून काय तयार झालं? या 2 वर्णापासून अक्षर. अक्षरापासून काय तयार होणार? शब्द. पण मी सांगतो बघा, लक्ष द्या. शब्द म्हणजे काय? शब्दाची व्याख्या बघा, तुम्हाला सांगतो की अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. काय बोललो? अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. जसं की मी असं लिहिलं त प. आता मला सांगा हा शब्द आहे का? काही याच्यातून कळतं का? नाही. पण मी हेच असं केलं पतंग. काय बोललो मी? हा काय? शब्द. म्हणजेच शब्दांचा समूहच नाही नुसता चालत, तर ठराविक क्रम पण पाहिजे. काय पाहिजे? ठराविक क्रम. हा क्रम चालेल का? तर हा क्रम चालतो, तेव्हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. म्हणजेच ठराविक क्रमानं. काय बोललो? ठराविक क्रमानं आलेला अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. कशाचा समूह?
अक्षर, हे एक अक्षर, हे एक अक्षर, हे एक अक्षर ठराविक क्रमानं आलं आणि अर्थ पूर्ण झाला तेव्हा त्याला काय म्हणायचंय? शब्द. कळलं का इथपर्यंत? हो. आता शब्दापासून हे बघा, वर्णापासून अक्षर, अक्षरापासून शब्द, शब्दापासून काय तयार होणार? वाक्य. वाक्य. मग वाक्य कशाला म्हणायचे? काय बोलतो मी आता? वाक्य कशाला म्हणायचंय? तर वाक्य त्याला म्हणायचं की शब्दांचा अर्थपूर्ण समूह किंवा पूर्ण अर्थाचं बोलणं. काय म्हणायचंय? पूर्ण अर्थाचं बोल. पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे कसं बघा, लक्ष द्या की मी जर तुम्हाला बोललो की सूर्य पर असं लिहितो बघा, आज सकाळी सर्व लवकर, हे एक शब्द झाला, हे एक शब्द झाला, हे एक शब्द झाला, हे एक शब्द झाला, हे शब्दांचा काय आला? समूह. मग आता हे वाक्य झालं का? नाही. वाक्य का नाही झालं? काही अर्थ, काही सेन्स त्यातून येतच नाही. काही प्राप्त होतो का अर्थ? नाही. तर आज सकाळी सर्व लवकर या, आता अर्थ प्राप्त झाला. आता काय प्राप्त झाला? अर्थ प्राप्त झाला. म्हणजेच वाक्याला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, शब्दांच्या समूहाला अर्थ प्राप्त होतो, तेव्हा त्याला काय म्हणायचंय? वाक्य. वाक्य. आता मी जर म्हणलं एवढंच, बसा, वाक्य आहे का? हो. आहे का? अर्थ प्राप्त झाला की खाली बसायचंय. मी म्हणलं उठा, वाक्य आहे का? हो. आहे. कारण उठा अर्थ प्राप्त झाला ते वाक्य आहे. काही प्रॉब्लेम आहे का त्याच्यात? काही अडचण आहे का? नाही. तुम्हाला सगळ्या व्याख्या क्लिअर झाल्या. वाक्य, शब्द, अक्षर, वर्ण, व्याकरण, देवनागरी लिपी आणि भाषा, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का आता? नाही आहे. याचा सराव करा, याच्यावर प्रश्न विचारले जातात, खूप महत्वाचा आहे. उद्याला आपण जीएस पण एक वाढवू आपण आणि बुद्धिमत्ता पण वाढवू आणि चालू घडामोडी ज्या आहेत त्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं ज्या महत्वाच्या आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सर्व कलेक्शन उपलब्ध करून देऊ. काही अडचण नाही. ठीक आहे.